राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग वासियांना मोठी भेट देत ओसरगाव टोल संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर MH07 क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर पिवळी पाटी असणाऱ्या व्यावसायिक गाड्यांना 50% सवलत दिली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. नमस्कार. आज माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ज्या सिंधुदुर्गच्या जनतेने आम्हा राणे कुटुंबांना, भारतीय जनता पक्षाला नेहमीच मतदानारूपी आशीर्वाद दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे, त्या आमच्या सिंधुदुर्ग जनतेला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आजच्या दिवशी काही द्यावं अशी भावना माझ्या मनामध्ये होती. जनतेची सेवा करणं हेच माझं मूळ उद्दिष्ट आहे आणि माझ्या जनतेच्या मनातला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक अडीअडचण सोडवणं आणि ते सोडवण्यासाठी कुठल्याही टोकावर जाणं हे संस्कार सन्मान्य राणेसाहेबांनी आम्हाला दिलेले आहे. आज जो टोलचा महत्त्वाचा विषय, ओसरगावकडे येणारा जो टोल, त्या बाबतीमध्ये सिंधुदुर्गच्या जनतेमध्ये, व्यापारी वर्गामध्ये मोठा असंतोष होता की हा टोल आम्हाला लागणार का. टोलच्या बाबतीमध्ये केंद्र आणि आमचं महायुतीचं सरकार आम्हाला काही सहकार्य करू शकतं का अशी भावना सगळ्यांमध्येच होती. आणि त्याच भावनेचा आदर ठेवून मी सिंधुदुर्गच्या जनतेला विश्वास दिलेला, शब्द दिलेला की ह्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने सकारात्मक तोडगा काढला जाईल. आणि म्हणून आजच्या दिवशी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी एक सकारात्मक बातमी इथे देणार आहे. ओसरगावकडे जो काही टोल सुरू होतो आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून, त्या टोलकडे MH07 म्हणजे आपल्या जिल्हावासियांच्या ज्या MH07च्या ज्या गाड्या असतात त्यासाठी एक विशेष लेन त्या टोलमध्ये ठेवली जाणार आहे. ज्या जिल्हावासियांच्या MH07च्या नंबर प्लेटच्या गाड्या असतील त्या लेनमधून जाऊ शकतात. कुठलीही अडचण त्यांना होणार नाही. ज्यांच्या पिवळ्या नंबर प्लेट आहेत म्हणजे कमर्शियल नंबर प्लेटसाठी 50%ची सवलत संबंधित कंपनीने जाहीर केलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे आजच्या माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या सिंधुदुर्गच्या जनतेला काही देऊ शकलो, त्यांच्या मनाचं समाधान करू शकलो, ह्यापेक्षा मोठी भेट माझ्यासाठी असूच शकत नाही. आणि म्हणून ह्या निमित्ताने मला ह्या निर्णयासाठी ताकद देण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, खासदार सन्मान्य राणेसाहेब, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि सुनीत्रा पवारताई, या सगळ्या जणांचं मनापासून आभार मानतो. प्रामुख्याने आमचे नितीन गडकरी साहेबांचे पण मी आभार मानेन की त्यांनी या पूर्ण नॅशनल हायवेच्या रोडच्या निमित्ताने जिल्हावासियांना जे काही सहकार्य केलं त्यासाठी त्यांचं मनापासून आभार मानतो. परत एकदा ओसरगावचा टोल ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवसापासून MH07 साठी आपल्याला एक वेगळी लेन उपलब्ध करून दिली असेल. त्याच लेनमधून MH07च्या सगळ्या गाड्यांनी प्रवास करावा एवढं आवर्जून या निमित्ताने मी आवाहन करीन, माहिती देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.